हॅलो मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत छोट्या छोट्या आजारांबाबत प्रश्नमंजुषा। चला तर या प्रश्नमंजुषेतील आपली किती उत्तरे बरोबर येतात ते कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा। प्रश्न क्रमांक 1, सर्दी झाल्यावर सर्वात जास्त त्रास कोणता होतो? ए. ताप, बी. खोकला, सी. नाक बंद होणे, डी. चक्कर। योग्य पर्याय सी. नाक बंद होणे। प्रश्न क्रमांक 2, पोटदुखी सर्वसाधारण कोणत्या कारणामुळे होते? ए. जास्त पाणी पिणे, बी. अपचन, सी. चालणे, डी. झोप घेणे। योग्य पर्याय बी. अपचन। प्रश्न क्रमांक 3, डोकेदुखीसाठी तात्पुरता उपाय कोणता? ए. झोप घेणे, बी. उशिरापर्यंत जागणे, सी. जास्त खाणे, डी. धावणे। योग्य पर्याय ए. झोप घेणे। प्रश्न क्रमांक 4, पोटात जुलाब होण्याचे प्रमुख कारण कोणते? ए. अस्वच्छ पाणी व अन्न, बी. व्यायाम, सी. शांत झोप, डी. चालणे। योग्य पर्याय ए. अस्वच्छ पाणी व अन्न। प्रश्न क्रमांक 5, घशात दुखत असल्यास काय टाळावे? ए. कोमट पाणी, बी. गार पाणी, सी. हलका आहार, डी. मीठ पाणी गुळण्या। योग्य पर्याय बी. गार पाणी। प्रश्न क्रमांक 6, डोळ्यांची खाज ही बहुतेक वेळा कशामुळे होते? ए. धूळ, माती, बी. व्यायाम, सी. फळे खाणे, डी. पाणी पिणे। योग्य पर्याय ए. धूळ आणि माती। प्रश्न क्रमांक 7, त्वचेवर पुरळ का येतात? ए. व्हिटॅमिन कमीपणा, बी. ॲलर्जी, सी. चालणे, डी. दूध पिणे। योग्य पर्याय बी. ॲलर्जी। प्रश्न क्रमांक 8, पायाला गोळा येणे ही समस्या कोणत्या गोष्टीशी संबंधित आहे? ए. कॅल्शियम व मिठाची कमतरता, बी. जास्त बोलणे, सी. गोड खाणे, डी. उशिरापर्यंत झोप। योग्य पर्याय कॅल्शियम व मिठाची कमतरता। प्रश्न क्रमांक 9, खोकल्यावर कोणता घरगुती उपाय करतात? ए. गरम दूध, हळद, बी. थंड पाणी, सी. आईस्क्रीम, डी. सोडा। योग्य पर्याय ए. गरम दूध, हळद। प्रश्न क्रमांक 10, डास चावल्याने कोणता आजार होऊ शकतो? ए. मलेरिया, बी. पोटदुखी, सी. हृदयरोग, डी. बद्धकोष्ठता। योग्य पर्याय अ. मलेरिया। प्रश्न क्रमांक 11, बद्धकोष्ठतेवर सोपा उपाय कोणता? ए. पालेभाज्या व पाणी जास्त घेणे, बी. उपाशी राहणे,
सी झोपणे, डी गोड खाणे. योग्य पर्याय ए पालेभाज्या व पाणी जास्त घेणे. प्रश्न क्रमांक 12. दातदुखी असल्यास काय करतात? ए मीठ पाणी गुळण्या, बी थंड पाणी पिणे, सी आईस्क्रीम खाणे, डी सतत झोपणे. योग्य पर्याय ए मीठ पाणी गुळण्या. प्रश्न क्रमांक 13. कानदुखीवर तात्पुरता घरगुती उपाय. ए उकडलेले पाणी घालणे, बी उबदार तेलाचे 2 थेंब टाकणे, सी थंड पाणी टाकणे, डी साखर खाणे. योग्य पर्याय उबदार तेलाचे 2 थेंब टाकणे. प्रश्न क्रमांक 14. अंगदुखी सामान्यपणे कधी होते? ए ताप आल्यावर, बी भूक लागल्यावर, सी गोड खाल्ल्यावर, डी खेळताना. योग्य पर्याय ए ताप आल्यावर. प्रश्न क्रमांक 15. उन्हाळ्यात लघवीला जळजळ होण्याचे कारण. ए पाण्याची कमतरता, बी जास्त पाणी पिणे, सी दूध पिणे, डी धावणे. योग्य पर्याय ए पाण्याची कमतरता. प्रश्न क्रमांक 16. सर्दी खोकल्यापासून बचावासाठी काय आवश्यक आहे? ए स्वच्छता व प्रतिकारशक्ती, बी गोड खाणे, सी रात्रभर जागरण, डी जड अन्न. या प्रश्नाचे योग्य उत्तर आपण कमेंट बॉक्स मध्ये नक्की नोंदवा. असेच नवनवीन व्हिडिओ व नवनवीन माहिती मिळवण्यासाठी आजच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करायला अजिबात विसरू नका.